कांदा संघर्ष योद्धा म्हणून ज्यांनी भूमिका घेतली ते देवदत्त निकम साहेब, आपले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काळे साहेब, त्याचप्रमाणे तुषार थोरात साहेब, माऊली शेठ, ज्यांनी आता मार्गदर्शन केलं ती सगळीच मंडळी, शेतकरी मित्रांनो आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे फार लांबलचक भाषण करण्यापेक्षा मी माझा अनुभव सांगतो. तुम्ही सांगितलं तसं की शरद जोशी आणि शरद पवार यांनी एक दुधाचं आंदोलन केलं होतं, ते राहुरीला केलं होतं. तुम्हाला आठवत असेल, राहुरीला दुधाचं आंदोलन शरद जोशी साहेब आणि शरद पवार दोघांनी संयुक्त आंदोलन केलं होतं. आणि त्यावेळेला जिल्ह्यामध्ये, नगर आणि पुणे जिल्ह्यामध्ये कुठलाही रस्ता रिकामा राहिला नव्हता. आणि त्या आंदोलनाचा परिणाम होऊन त्यावेळी दुधाचे भाव 3 तासाच्या आत वाढवावे लागले. ती होती शेतकऱ्यांची ताकद. त्याच्यानंतर शेतकरी संघटना, आता मी बराच काळ पाहतोय हे सगळं, कोण कोण आमदार झाले, कोण मंत्री झाले, कोण सरकार आली, कशी आली, काय काम केलं, कसं केलं. खरं म्हणजे या सरकारांच्यावरचा विश्वास उडालेला आहे की सगळे लोक काम करतात ते सत्तेसाठी करतात. समाजासाठी काम करणारी माणसं जी पाहिजे तशा प्रकारची माणसं दिसत नाहीत. आणि मग सरकारला सत्ता आपल्याला मिळेल याच्यासाठी सरकारचं लांबून चलन करणे, हे आता टी व्हीवर पाहिलं तर सगळं चित्र तसं. आज सकाळी एका पक्षात असलेला माणूस दुसऱ्या पक्षात, ते संध्याकाळी काही तसं काही राजकारणाचं फार खरं चित्र राहिलेलं नाही. या संघटना ज्या आहेत त्या संघटना अति तळमळीने काम करत होत्या, त्याची मंडळी सरकार फोडण्यात यशस्वी झाली. त्यामुळे शेतकरी संघटना अस्वस्थ, म्हणजे संघटित न राहिल्यामुळं समाजामध्ये आज अस्वस्थ आहे. तुम्हाला मी सांगतो, परवाच्या दिवशी एका लग्नाची मध्यस्थी आम्ही करत होतो. मुलगा निकम साहेब 250 लिटर दूध घालतो रोज, मोठा आहे, प्रस्थापित शेतकरी आहे, 70 एकर बागायत शेती आहे. त्या मुलाला मुलगी द्यायची होती. सगळ्यांचं आमचं ठरलं ते लग्न जमवायचंय, मुलीच्या वडिलांच्या सहित जरा विश्वासातले असल्यामुळे. परंतु मुलीच्या आईने भूमिका घेतली की शिपायाला देईल पण बागायतदाराला मुलगी देणार नाही. रस्त्यावर दारू पिणारा शिपाई दारू पेत असला पण तो नोकरी करतोय एवढं कळलं तर मुलगी द्यायला तयार आहे. बाकी तुम्ही हे काय लग्न, ते फार मोठे येतं, ते फार श्रीमंत येतं, त्यांच्या घरात 4 गाड्या आहेत, त्यांच्या घरात किती कर्ज आहे. कारण ती बाई असं का, तिला मी विचारलं, भाऊ आता तू सुशिक्षित आहे, तुझी मुलगी सुशिक्षित आहे, तुम्ही प्रस्थापित, तुम्ही अशी का भूमिका घेता? ती म्हणजे माझे वडील शेती करतात, माझ्या माहेरी चला, त्यांची खायची पंचायत. मी मुंबईमध्ये फ्लॅट नवऱ्याच्या जीवावर घेऊन राहते म्हणून तुम्हाला सगळं कौतुक वाटतंय. माझ्या माहेरी चला, माझ्या आईने, आम्ही सगळ्यांनी गरिबी भोगलेली आहे आणि शेतकऱ्यांना मुली कोण द्यायला तयार नाही. हा सामाजिक अस्वस्थता करणारा प्रश्न आहे. समाज उद्ध्वस्त. आता काय जुन्नर तालुक्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये आत्महत्या होत नाहीत. आपण जरा मोठे असल्यामुळं आत्महत्या झाल्या तरी आपल्याला सांगायला लाज वाटते. सामाजिक प्रतिष्ठा कमी होऊ नये म्हणून आपली लोक सांगत नाहीत. अनेक आत्महत्या या कारणाने होत आहेत. आता गेल्या 7 वर्ष झाली मी जमीन घेतली आणि हे पाडेकर साहेब त्याचे साक्षीदार आहेत साहेब. मी 13 एकर कांदा केला होता, बरोबर आहे. दुसऱ्या वर्षी तो कांदा मोडला, हे सरकार कार्यरत होतं आणि मी सगळ्यांना सांगत होतो की बाबा कांदा करू नका, कारण हे सरकार एकदा कांद्यावरून पडलं होतं आणि हे सरकार जे आले ते त्या कांद्याच्या विचाराचं सरकार नाही. आता शेतकऱ्यांच्या विचाराचा व्यापक आहे की नाही मला माहीत नाही, परंतु कांद्याच्या विचाराचं नक्की सरकार नाही. मी त्याच्यानंतर पहिल्या वर्षी जो कांदा लावला त्याच्यानंतर परत आजपर्यंत कांदा लावला नाही. तिथं सगळं हॉर्टिकल्चर केलं. का तर मला 100% या सरकारवर विश्वास नव्हता की हे सरकार कांद्याला बाजार मिळून देणार नाही, कारण कांद्यावर एकदा सरकार पडलं होतं. बरं, एकदा राजकारण्यांच्या डोक्यात भूमिका गेली ना, त्या गोष्टीचा त्रास होतो का त्या गोष्टीमध्ये किती लोक भरडली जातात, काय होतं त्याचा कोणी विचार करत नाही. बरं, आता आपण ज्या व्यथा मांडतोय, मला असं म्हणायचं, आता काय मुख्यमंत्र्याला माहीत नाही, आपले प्रतिनिधित्व करणारे लोक काही शेतकरी नाहीत, सगळ्यांना माहिती आहे आपली परिस्थिती काय. ते फक्त त्यांची सत्ता सांभाळण्यासाठी जे जे बोलावं लागते ते बोलतात आणि आपल्याला संघटित होऊन हे केलं पाहिजे. आज डिझेलचे दर कसे वर गेले, 105 रुपये रेट झाला ना, 100 रुपयाच्या वर डिझेल गेलं ना. कसं काय गेलं?
तर म्हणे कंपन्यांना तोटा झाला. अहो 2014 साली 100 रुपयाचं क्रूड झाले होतं, त्यावेळी मनमोहन सिंगांनी 60-65 रुपये डिझेलचा रेट होता. आज एक क्रूड 100 रुपये झालेला आहे. तुम्ही लक्षात घेता का? 105 रुपये आज क्रूड झालेले आहे. त्यांना 2-2 रुपये बाजार वाढायला लागले, 100च्या वर डिझेल पेट्रोल नेले. हा पैसा जातोय कुठं? उद्योगपतींच्या घशात, सरकारच्या घशात, प्रशासनाच्या घशात. सगळे आबादी आबाद आहे. हा फक्त कष्टकरी, हा मजूर वर्ग जो आहे, आपण म्हणतो मजुऱ्या वाढल्या, त्यांचाही नाईलाज आहे. 500 रुपये रोज घेतला तर माणसाला 500 रुपये खर्च येतोय. परंतु तुम्ही शेते घेऊन बसलेत, तुमचं काय कोणी ऐकत नाही आणि तुमचं काय कोणी परिचित नाही, त्यामुळे तुम्ही उद्ध्वस्त झालेले आहात. आता जुन्नर तालुक्यामध्ये अशी परिस्थिती आहे की सगळ्यात जास्त कर्जबाजारी असलेला तालुका जुन्नर तालुका आहे. सगळ्यात जास्त शेतीची इन्व्हेस्टमेंट असलेला जुन्नर तालुका आहे. परवा एक ओतूरचं कुटुंब होतं सभापती साहेब, त्या ओतूरच्या कुटुंबामध्ये एक भाऊ पुण्याला आहे, तो नोकरीला आहे. त्याने दुसऱ्या भावाला इथे पैसे दिले, तिथे शेती चांगली केली, बंगला बांधलाय, उत्तम शेती केली आणि तो भाऊ आज कर्जबाजारी आहे. त्याच्या मुलीचं लग्न जमवलं तर तो म्हटला मी नोकरी करून तुला गेले 10 वर्ष पैसे देतोय, 15 वर्ष, आणि माझ्या मुलीच्या लग्नाला घरून 5 लाख रुपये दे, त्याच्याकडे एक नया पैसा नाही. त्याच्यावरून ते कुटुंब वेगळे निघाले. ते म्हटलं मी एवढे पैसे देतो, म्हणे माझ्याकडे सगळा कांदा बिंदा सगळे गेले, माझ्याकडे काही पैसा नाही, त्यामुळे मी आज ते तर दिले. अशी परिस्थिती आहे. बाहेरून इन्व्हेस्टमेंट येते. आपल्या जुन्नर तालुक्यातली जी शेती दिसते ना, ही आपले भाऊबंद सगळे, आपल्या घरातली काही मंडळी बाहेर उद्योगधंदे करतात, काम धंदे करतात, त्याचा पैसा असतात आणि तो दाखवतात. आणि आपण आबाद आपण नको दिसायला म्हणून पण तो आता संघटित व्हायची वेळ आलेली आहे. हा पक्षाचा कार्यक्रम नाही, हा शेतकऱ्यांचा कार्यक्रम आहे. शेतकरी म्हणून तुम्ही जर एकत्र आला नाही, तुम्ही जर ताकद लावली नाही तर काही उपयोग होणार नाही. माझं म्हणणं आहे, कांदा पिकवलंय ना, यावर्षी कांद्याचं काय व्हायचं ते होईल, पण उत्पन्न बंद करा ना. समजा तुमची द्राक्ष असतील तर तुम्ही काढू शकत नाही, बाकीचं काही करू शकत नाही. पण हे सरकार कांद्यालाच मिळतंय गेले 10-12 वर्ष. म्हणून कांदा 1 वर्ष पिकवायचं बंद करणं, आपल्याला घरी लागेल तेवढाच खायचा प्रयत्न करा आणि तेवढा कांदा पिकवून बाजारात कांदा नका आणू द्या त्यांना, शहरातल्या लोकांना. आपण काय मरणार नाही, आपल्याला 2-2 गोण्या ज्या लागतील त्या दारापुढे पिकवा आणि तेवढ्या खान. कांदा उत्पादन जर बंद केलं तर या सरकारला काउंटर चेक बसेल आणि मग तुम्हाला आता डिझेलला जसे पैसे लागतात तसा कांदा आयात करायला $1 लागतील. ते लागू द्या एकदा. आणि साहेब, आता ते शरद जोशीच्या काळातल्या चळवळी यशस्वी होत होत्या, आज या चळवळी आपण करतोय. माझी तुम्हाला विनंती का एवढंच निकम साहेब, तुमची संघर्ष करण्याची भूमिका अत्यंत चांगली आहे. तो संघर्ष करत असताना अनेक लोकांना बरोबर घ्या, एक मिटिंग घ्या आणि गनिमी काव्याने या सरकारशी लढायचं बघा. आपल्याला असहकार पुकारला पाहिजे, आपण सरकारच्या विरुद्ध असहकार केला पाहिजे. मग शेतकऱ्यांना जर आवाज दिला, एकाही शेतकऱ्यांनी टॅक्स भरायचा नाही, एकाही शेतकऱ्यांनी शाळेची फी भरायची नाही, एकाही शेतकऱ्याने राष्ट्रीयकृत बँकेचं कर्ज भरायचं नाही. आपल्या खाजगी पतपेढ्या आपल्याच आहेत. आपण आपले पैसे बुडवण्यापेक्षा जरा राष्ट्रीयकृत बँकेकडे कर्ज घ्या आणि ते पैसे आम्हाला पैसे मिळाल्याशिवाय भरणार नाही, अशी भूमिका सरळ सरळ असहकाराची. आपण हा एक मुद्दा झाला त्याच्यातला, याच्यावर आपण साकल्याने विचार करून असहकार जर सरकारच्या विरुद्ध पुकारला तर सरकार तुमच्या ताकदीच्या बळाला घाबरत नाही. काल ममता बॅनर्जीचं सरकार होतं ना, माझ्या घरी नातू आहे साहेब, त्या नातवाला विचारलं, म्हटलं ते ममता बॅनर्जी असे आहे तसे आहे. त्याने मला पहिल्या दिवशी सांगितलं त्या काही चालणार नाही, तिथं मिलिटरी घुसवणार आणि तुमचं सरकार जाणार ते ममता बॅनर्जीचं. तर त्या मुलांना खात्री आहे आता की तुमची सरकार येऊ शकत नाही, तुमचं काही होऊ शकत नाही. सत्ताधारी जे आहेत ते काही करू शकतात, मिलिटरी घुसवू शकतात. तुम्ही एकत्र येता, याच्यापेक्षा सुद्धा तुम्ही गनिमी काव्याने सरकारबरोबर असहकार पुकारून सरकारला कोंडीत कसं पकडता येईल. सरकार जसं आपल्याला कोंडीत कांद्याच्या बाबतीत पकडते तसं आपल्याला सरकारला कुठे कुठे नाक दाबता येईल सरकारचं, ते दाबलं पाहिजे आणि तो प्रकार केला पाहिजे. आपली सगळीच नेते मंडळी जे आहेत, आता समजा सभापती आहेत संजय राव, त्यांना खूप पोटतिडीक आहे की शेतकऱ्यांना 2 रुपये मिळावे, काय व्हावं, याच्यासाठी सहकार्याच्या माध्यमातून आपण काम करतो, त्याला मर्यादा आहे. हे काम कोणाचं आहे? केंद्र सरकारचं आहे. केंद्र सरकारच्या धोरणाचं काम आहे
आणि त्याच्यामध्ये आपला वाटा किती आहे? फार कमी आहे. मला आठवतं आपले खासदार या देशामध्ये सगळ्यात चांगली भाषणं शेतकऱ्यांच्यावर जर केली असतील तर अमोल कोल्हे साहेबांनी केली. काय प्रतिसाद दिला सरकारने, काय केलंय सरकारने त्याचं? मग सरकार जर असं करत असेल, आपल्या लोकप्रतिनिधींचं ऐकत नसेल, आपली मंडळी जर घाबरत असतील, आपण सगळ्यांनी असहकार पुकारला पाहिजे. माझी विनंती राहील की आज आपण जे निर्णय घेणार आहात देवदत्त निकम साहेब, त्यांच्या पाठीशी सगळे शेतकरी आहेत, तुमच्या बरोबर सगळे शेतकरी आहेत. हे पक्ष म्हणून नाही, परंतु शेतकरी म्हणून सगळा तरुण वर्ग होरपळलेला आहे. लोक अस्वस्थ झालेले आहेत. आज तरुण वर्गामध्ये सुद्धा भीती निर्माण झालेली आहे. मुंबईमध्ये किती नोकऱ्या चालल्यात, पुण्यामध्ये किती नोकऱ्या चालल्यात. आता पुढे तरुण वर्गाला झुरळ म्हटल्यावर आता कळायला लागले की आता आपल्या नोकऱ्या पण चालल्या. आणि ते जे आपले शेतकऱ्याचीच मुलं आपल्याशी बोलत नव्हती आणि बापाला वेड्यात काढत होती का तू शेती कशाला करतो, मला 2 लाख रुपये पगार मिळतोय. नोकरी गेल्यावर रस्त्यावर आल्यावर काय होतंय हे आता कळायला लागले. 4-4 हजार मुलं एक एक कंपनी काढून टाकायला लागली. शेतीकडे कोण वळत नाही. काय करायचं हा प्रश्न आहे. आत्महत्या करतील ती मुलं. शेतीकडे वळणार नाही, शेतीवर विश्वास राहिलेला नाही. माझं म्हणणं आहे असहकार पुकारा. शेतकऱ्यांनी, सगळे शेतकरी असतील ना, आपण आपल्याला खाण्यापुरते पुढच्या वर्षी कांदे पिकवा आणि आताचे कांदे या सरकारबरोबर संघर्ष आपण करतोय त्या संघर्षातून जे फळ येईल ते पदरात पाडून घेऊ आणि पुढच्या वर्षी बाकी आपल्याला खाण्यापुरता कांदा पिकवा. 1 वर्ष कांदा पिकू नका, सरकार जागेवर येईल. असहकार सगळ्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातले जर ठरवलं की एकाही मुलाची फी भरायची नाही, कुठल्याही कॉलेजमध्ये असो, काढून टाकू द्या ना सरकारला. आपल्या मुलांचं 1 वर्ष नुकसान करू द्या. शिक्षण तुमच्यासाठी बंद आहे हे कळू द्या एकदा. सरकार बरोबर असहकार केला पाहिजे. जिथे जिथे आपल्याला टॅक्स भरायला लागतोय भरू नका टॅक्स. एकाने भरला, दुसऱ्यांनी भरला की प्रॉब्लेम येतोय. सगळ्यांनी भरला नाही तर सरकार काय करू शकत. सरकारचं नाक दाबलं पाहिजे, त्याशिवाय सरकारचं तोंड उघडणार नाही, अशा मताचा मी आहे. मला आता खऱ्या अर्थाने शरद जोशीची आठवण होते, त्यांच्या संघटनेची आठवण होते, त्यांच्या लढ्याची आठवण होते. आणि तसा लढा आज आपण जरी उभारला तरी त्या काळातली चॅलेंजेस वेगळी होती, आजची वेगळी आहेत. आजची सरकारं वेगळी आहेत. या सरकारांना वठ्ठीवर आणण्यासाठी आपल्याला गनिमी काव्याने असहकार पुकारल्याशिवाय हे होणार नाही. हाणामाऱ्या करून किंवा कुठल्याही हिंसक मार्गाने काही होणार नाही. पण शांततेने असहकार जर पुकारला आणि योग्य ठिकाणी सरकारची नाकेबंदी जर आपण केली, भ्रष्टाचार रहित जर सरकार देणार होते. मला सांगा, भ्रष्टाचार जर केला नाही तर हे सरकारी कर्मचारी काम करतील का? बरं, कांद्याचं उत्पन्न कमी होते, सरकारी कर्मचाऱ्यांचे, तुमच्या प्रशासनाचे जे पगार आहेत ते करा ना कमी. ते होतात का कमी? काही सगळा खर्च चालू आहे. कुठंतरी ॲक्सिडेंट झालाय, 1 दिवस मोटरसायकल दाखवली, दुसऱ्या दिवशी 4 गाड्यांचा ॲक्सिडेंट होतो. ही काय पद्धत आहे? काय तुम्ही लोकांना फसवतं का? मग फसवणूक करण्यापेक्षा आमच्याशी खरं वागणारे लोक पाहिजेत. खरं वागणारे नसतील तर खरं वागायला लावण्याचं सामर्थ्य आपण या संघटनेच्या मार्फत, संघर्षाच्या मार्फत निर्माण केलं पाहिजे. अशा प्रकारची भावना या निमित्ताने व्यक्त करतो आणि असहकारानेच सरकार वठणीवर येईल अशी भावना देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो. आपणा सगळ्यांना या आंदोलनासाठी फार शॉर्ट नोटीसवर आपण सगळी मंडळी आलेली आहात. काल संध्याकाळी देवदत्त निकम साहेबांनी पोस्ट केली. काही लोकांना कळलं नाही कळलं, अशा परिस्थितीत देखील एवढी लोक आली. मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि ही बात संघर्षाची शेवटच्या माणसापर्यंत पेटवा. एक चांगला संघर्ष, चांगली संघटना तयार करा आणि एक माणूस सांगेल ते ऐका. शेतकऱ्यांच्या हितासाठी त्या गोष्टी पाळा. अशा प्रकारची इच्छा आपणाकडून सगळ्यांकडून व्यक्त करतो. या संघर्षामध्ये तुमच्याबरोबर सातत्याने खांद्याला खांदा लावून लढण्याची आमच्या सगळ्यांची तयारी राहील अशा प्रकारची ग्वाही देतो आणि आपल्याला धन्यवाद देतो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज,
सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.